श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलं जीवन ही देवान आपल्याला दिलेली एक अनमोल अशी भेट आहे. जर आपण आपलं आयुष्य हे दुःखी मनानं किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करत असो, तर आपण देवानं दिलेल्या अनमोल भेटीकडं दुर्लक्ष करत आहोत. म्हणूनच जीवनातील परिस्थिती कशी असो आणि आपल्याला किती अडचणींचा सामना करावा लागला, तरी मात्र आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण श्रोते हो, जीवनाचं दुसरं नाव हे संघर्ष आहे. नक्की विचार करा. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारांपर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. भावनांची कदर आणि चार चौघात आदर या दोन गोष्टी स्त्रीला ज्या पुरुषाकडून भेटतात, त्या पुरुषाला स्त्री मनाच्या गाभाऱ्यात जागा देऊन देवास समान पोचते. नातं टिकवणं ही दोन्ही बाजूनं मनापासून निर्माण होणारी क्रिया असावी, अन्यथा सारं शून्य असतं. तुमच्या निर्णयावर कधीही पश्चाताप करू नका, कारण प्रत्येक चूक तुम्हाला हुशार आणि मजबूत बनवते. आयुष्याचा खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नसतं, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो. नुसतं देवाचं स्टेटस ठेवून काहीच नसतं होत. तुम्ही लोकांसोबत कोणासोबत कसं वागता हे देव बघत असतो. खोटं बोलून, आपली बाजू मांडून किती आपण दुसऱ्यांच्या नजरेत मोठेपणा केला, तरी आपण आपल्या नजरेत खालच्या दर्जाचाच असतो. पडद्यामागे बाप असतो, तेव्हा पोरानं पडद्यासमोर यायला घाबरायचं नसतं. कपडे फाटले की ते शिवता येतात, पण जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या चिंध्या होतात. भावना या खूप महत्वाच्या असतात, पण भावनेपेक्षा महत्वाचं असतात ते कर्तव्य. हसलेला चेहरा फक्त समाधानीच असल्याचं दिसतो, मात्र भळभळत्या जखमांचा दाटलेला कंठ हा दिसत नाही कोणाला. प्रेमाचं नातं हे वय आणि सुंदरता पाहून जुळत नाही, ते जुळतं सुंदर मन आणि त्यातील भावनामुळं. जिथं आपण प्रामाणिकपणे नाती जपण्याचा प्रयत्न करतो, तिथं आपल्याला विश्वासघाताशिवाय काहीच भेटत नाही. आधार हा कमजोरीतून बाहेर पडेपर्यंत घ्यायचा असतो. आधाराची सवय लागता कामा नये. नातं हे थोड्या दिवसांसाठी जोडायचं असेल तर गोड बोला, आणि शेवटपर्यंत जोडायचं असेल तर स्पष्ट बोला. एखादी गोष्ट हरवण्यापेक्षाही गमावण्याची भीती जास्त वाटते, कारण हरवलेलं एक वेळ शोधता तरी येतं, पण गमावलेलं पुन्हा कधीच सापडत नसतं. विचार
हा त्यांचाच करावा जे आपला विचार करतात. काही जण अजून चांगलं शोधायच्या नादात जवळ असणारं चांगलं गमावून बसतात. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की नशीब नावाच्या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागतो. मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभवायला कंटाळा करत राहतात. नसेल कोणी बोलत तर सोडून द्या, तसंही सांभाळणारा तर हा भगवंत असतोच. खूप चांगलं असणं सुद्धा चांगलं नसतं. लोक काळजी करतात की वापर करतात हेच कळत नाही. श्रीमंतीत आदरानं झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे उभं राहायला ज्याला जमतं तोच खरा माणूस. मैत्री ना सजवायची असते ना गाजवायची असते, ती तर नुसती रोजवायची असते. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो, जीव लावायचा असतो. दोन गोष्टींपासून नेहमी लांब राहा, एक मोठेपणा आणि दोन खोटेपणा. सासू सासऱ्यांपासून वेगळ्या राहणाऱ्या सुना सणाला माहेरला आल्यावर भावाला सांगतात, आई बाबांना चांगलं सांभाळ. जी व्यक्ती तुमचा भूतकाळ माहीत असून सुद्धा तुमच्यावर प्रेम करत असते तर खरंच त्या व्यक्तीला आयुष्यातून जाऊ देऊ नका. नातं तेच टिकतं ज्यामध्ये दोघेही एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाहीत. गमावू नका त्या व्यक्तीला ज्यानं खूप विश्वास ठेवलाय तुमच्यावर, कारण शक घेणारे खूप मिळतील पण विश्वास ठेवून प्रेम करणारे नशिबानच मिळत असतात. जिथं जास्त प्रेम असतं तिथं सर्वात जास्त भांडण सुद्धा होतं. शरीरावर प्रेम केलेले लोक कधीच रडत नाहीत, मात्र मनावर प्रेम केलेले लोक आयुष्यभर रडतात, कारण त्यांनी खरं प्रेम केलेलं असतं. देव स्टेटस बघत नाही, कर्म बघतो. कोणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कोणी किती केलं हे लक्षात ठेवलं की जगणं अगदी सोपं होतं. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळं गोंधळ आपोआप शांत होता.